तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनी आपल्याला लय सपोर्ट केला, म्हणले भावा तू व्लॉग टाकत जा. मग काय हे बघू शकता आपला तुम्ही दुसरा व्लॉग. मग काय मी निघालो होतो कॉलेजला, सीटवर बसून विचार करत होतो कुठल्या तरी मोठ्या माणसाला द्यावं म्हणून सीट. मग म्हणलं जाऊ द्या, माणुसकीची आईची डांग, माणुसकी आपण दाखवायची, लोक आपल्या ओढून जातात. मग कसं बसं नदी पार करून आपण पोचलो कॉलेजमध्ये. हे तुम्ही पाहू शकता, बॉईज हॉस्टेल ज्याच्याशी आपलं काय घेणं देणं नाही. हे पाहू शकता गर्ल्स हॉस्टेल ज्याच्याशी आपल्याला घेणं देणं. आणि बाथरूम आहे आपलं, याचं जवळ आपण याच्यामध्ये गेलो नाही ना, आपला दिवस काही निघत नाही. हे बघू शकता कशी कलाकारी करून ठेवली आहे. आणि हे बघा, हे नेसवाडिया, याच्याशी तर आपण लय लांब असतोय. आणि मग काय तिकडनं आम्ही पोचलो एक हिंदीचे असाइनमेंट जमा करायला हिंदीच्या विभागात. पण त्यांनी आमचं तोंड बघूनच दरवाजा बंद केला वाटतं. आणि हे बघू शकता, इथं जाताना नुसतं डोक्यात एकच गाणं चालू होतं आपल्या. हा सोपं नाही भावा इथलं काम म्हणजे. आणि हे बघू शकता तुम्ही समोर आपल्या ग्राउंडवरती एका बॉल पाहिजे पोरांची नुसती पळापळी आणि भांडणं चालू होती. अरे मी त्यांना शांत करायचा प्रयत्न करणार होतो, पण म्हटलं जाऊ द्या परत. हे पाहू शकता फुटबॉल ग्राउंडमध्ये बिचार कोणाचं तरी लेकरू हरवलं बिचार, छोटंसं गोंडच बाळ होतं एकदम. हे बघा बॉल चोरण्याचा प्रयत्न करत होतं एकदम, पण प्रयत्न त्याचा सक्सेसफुल नाही झाला. मग काय तिकडनं आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता 5 बस आलत्या, पण त्या बसीमधली एक पण बस लोकावला जाणारी नव्हती. कशी बशी करून एक बस भेटली, त्याच्यात जागा नाही भेटली. असं वाटत होतं आज मुंबई लोकलमध्ये बसलोय. आणि मग काय त्याच्यानंतर मला लय कष्ट करून कशी बशी करून जागा तर भेटली. पण या असे कपल लोकांना बघून मी देवाला म्हटलं, पण काय म्हणायचं तुम्हाला, शेवटी नशीब. मग ते सगळं साईडला करून मी या विचारात पडलो, या अंकलला एवढी कसली घाय होती की याला चड्डी घालायला वेळ नव्हता भेटला. यो भाऊ लुंगीवर चालता बघा. काय सांगायचं तुम्हाला असल्या लोकांचं. मग तिथून आपण पोचलो प्रसाद भाऊच्या दुकानावरती. प्रसाद भाऊ बघा कसे दाखवते एकदम. आणि मग काय त्यांच्या गोट्यांचे दर्शन घेऊन आपण निघालो घरासाठी. हे पाहू शकता तुम्ही, आपण डेकोरेशनचं काम चालू केलं तर मस्तपैकी. घरी गेलो आणि आपण बनवलेलं नाही का पनीर खिचडी. आता काय बनलेलं माहीत नाही म्हणून मी पनीर खिचडी नाव देऊन टाकलेला. याच्यामध्ये मी नाही का 150 ग्राम पनीर टाकून प्रोटीनची इनटेक पूर्ण करायला बनवलेलं. हे पाहू शकता तुम्ही आपलं डेकोरेशन काय असं दिसतंय. मग ते सगळं कंप्लीट करून थोडा आपण निवांत वेळ घेतला. हे पाहू शकता तुम्ही, आपलं गांडू कुत्रे ना एवढं हो, सगळ्यात मोठी चूक आहे आयुष्यातली याला आणून केलेली. आणि तुम्ही हे बघू शकता संध्याकाळी आपण गेलो लाईट आणायला. आपल्याला लाईट लावायची होती बाप्पाच्या याच्यासाठी, डेकोरेशनसाठी. हे बघा नुसतं झापूक चालू होतं लाईटीचं. फोकस एकदम कसा होता बघा, एकदम फुल गौतमी पाटीलला पण तोड होता या लाईटी. डेंजर भाई, एकदम नाद केला पण वाया नाही गेला असा होता. मग तिकडनं डेकोरेशनचं सगळं आपण पद्धतशीर उरकलं. आणि मग बसलो आपण प्रसाद भाऊपर बकचोदी करत. मग काय मी त्याच्या तोंडावर लाईट मारत होतो. मग काय भाऊनी पण काढला ना त्याचा फोन, आणि तो पण झाला की चालू आपल्यावर. तो म्हटला नो सुट्टी ते रोग अभि. मग आजसाठी एवढंच मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. आणि पाहू शकतो तुम्ही आपलं गांडू कुत्रं रिक्षावाल्याला म्हणते भाडं काढ.